हाय हॅलो आणि नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर हे बघा, घरातली सगळी कामं तर तुम्हाला माहिती आहे माझी 9 ते 10 होऊन जातात. कपडे वगैरे थोडेफार राहतात कारण शौर्याचा अभ्यास वगैरे घेण्यात, तर ते पण मी धुवून टाकले होते आज सगळे आणि माझं मी काम करत बसले होते. तर हे बघा, मी आहे ना आवळा आणला होता, मला मी भाजीला गेली ना तेव्हा मला दिसला होता. मग म्हणलं चला दिसतोय तर घेऊन येऊया. ह्यांना मी किती दिवस झालं सांगते आवळा घेऊन या, आवळा घेऊन या. थंडी ना थंडी गेली किंवा आवळ्याचा सीझन गेला तरी काय ह्यांनी आवळा नाही आणला. तर आज आणलेला आवळा मी धुवून वगैरे स्वच्छ घेतला आणि त्याच्यानंतर त्याला शिजत टाकला. म्हणलं असा तर कच्चा आवळा आपण खात नाही आणि खाणंही होत नाही, तो खराब होऊन जाण्यापेक्षा मग मी म्हणलं शिजवून छान अशी आवळा कँडी बनवावी, म्हणजे दररोज सकाळी एक दोन आपल्या ते तोंडात तर जातील आणि खाऊ तरी आपण त्याच्या निमित्तानं. म्हणजे बाबा समोर भरणीत ठेवलं तर आपण उघडून त्यामधले एक तरी का होईना पण ते खाल्लं जातं ते असं. त्याच्यामुळं मग मी हे शिजवूनही घेतले आणि त्यातले बिया वगैरे काढून स्वच्छ असं मी धुवून, म्हणजे त्याला अगोदरच धुवूनही घेतलं होतं, शिजवलं छान. आणि हे बघा अशा पद्धतीनं ते सोलत होतं, मस्त असं छान शिजलं होतं. ते शिजलेलं कसं ओळखायचं तर त्याला लगेचच मनानं चिरा पडतात म्हणजे वरनं. तर हे बघा अशा पद्धतीनं आम्ही बिया हे काढून घेतलं आणि ते सुकायला ठेवलं. पिलूला इथं ना खूप छान वाटत होतं हे सुकायला ठेवलेलं, तो मला मदत करू लागत होता. तर आता ह्या बियांचा काय उपयोग असतो का ते मला नक्की सांगा. तर आता तुम्हाला तर माहीत आहे आवळा आपल्या शरीराला किती किती उपयुक्त असतं आणि आवळ्याचे फायदेसुद्धा खूप आहेत. त्याच्यानंतर हे सगळं आवरलं कामं, जेवण वगैरे केलं आणि जेवण केल्यानंतर 11:30-12पासून ना थोडंसं ऊन यायला चालू झालं होतं इथं. मग मी तांदूळ मला वाळत घालायचा होता म्हणून तांदूळ आणला. हा तांदूळ ना आम्ही शेतकऱ्याकडून घेतलेला आहे, इंद्रायणीचा आहे आणि म्हणजे पॉलिशचा आहे, बिना पॉलिशचा. तर म्हणलं थोडासा साफ करून एकदाच आता भरून पण ठेवून देऊया त्याला, कारण असं दररोज पोतं बाहेर ठेवणं ते एक म्हणजे डब्यात किंवा कणगीत वगैरे ठेवलं ते वेगळं आणि पोतं नुसतं ठेवणं ते वेगळं. मी पटकन त्याला वाळू वगैरे घातला तर पिलू पण इथं थोडीशी मदत करत होता. तर अशा पद्धतीनं असं दिवसभराचं तर आमचं काम असंच चाललेलं असतं आणि असा काहीसा आमचा दिवस जातो. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल ना तर माझ्या चॅनलला प्लीज प्लीज नक्की सपोर्ट करा आणि सबस्क्राईब देखील करा. तर चलो आजच्या पुरतं एवढंच आणि चलो बाय.